नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विक्रम काशीद आपल्या सर्वांचे स्वागत करतो। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स बद्दल आपण विशेष गोष्टींची माहिती घेतलेली आहे। या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा अभ्यास करत असताना आपण वर्ब या टॉपिक बद्दल ऍक्शन वर्ब आणि स्टेटिव्ह वर्बच्या संदर्भात अगदी सखोल माहिती घेतलेली आहे। ऍक्शन वर्बच्या बाबतीत विचार केला असता आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी पाहायला मिळते आणि स्टेटिव्ह वर्बच्या बाबतीत विचार करता आपल्याला फक्त इन्फॉर्मेशन पाहायला मिळते। आता स्टेटिव्ह वर्बचा विचार करत असताना आपण काही स्टेटिव्ह वर्बची यादी सुद्धा पाहिलेली आहे। स्टेटिव्ह वर्बची यादी पाहत असताना आपण एक गोष्ट पाहिलेली आहे की हे सगळे स्टेटिव्ह वर्ब्स आहेत, हे जे सगळे स्टेटिव्ह वर्ब्स आहेत हे नेहमी साध्या वर्तमान काळाच्या रचनेत येतात। या स्टेटिव्ह वर्बचा वापर चालू वर्तमान काळाच्या रचनेत केव्हाही केला जात नाही, परंतु या संपूर्ण स्टेटिव्ह वर्ब्स पैकी हे 6 स्टेटिव्ह वर्ब्स असे आहेत ज्यांचा अपवादात्मक परिस्थितीत चालू वर्तमान काळाच्या रचनेत आयएनजी प्रत्यय लावून उपयोग केला जातो। परंतु त्याचसोबत आपण एक कंडिशन पण पाहिली, जेव्हा हे 6 शब्द चालू वर्तमान काळाच्या रचनेत आयएनजी प्रत्यय लावून वापरले जातात तेव्हा त्याचा मूळ अर्थ तोच न राहता पूर्णपणे चेंज झालेला असतो। आणि ही माहिती घेत असताना आपण अशा पद्धतीचा तक्ताही पाहिला होता। या ठिकाणी हे सगळे शब्द स्टेटिव्ह वर्बच्या स्वरूपात आहेत आणि या ठिकाणी तेच शब्द चालू वर्तमान काळाच्या रूपात म्हणजेच आयएनजी प्रत्ययासोबत आलेले आहेत। जेव्हा हे शब्द स्टेटिव्ह वर्ब असतात तेव्हा याचा अर्थ पूर्णपणे वेगळा असतो आणि जेव्हा या शब्दांना आयएनजी प्रत्यय लागतो तेव्हा त्याचा अर्थ पूर्णपणे बदललेला असतो। याबद्दल या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती घेतलेली आहे। आज आपण या शब्दांचा तुलनात्मकरित्या वाक्यांमध्ये कसा उपयोग केला जातो याबद्दल माहिती घेणार आहोत। पहा, जेव्हा स्टेटिव्ह वर्बचा उपयोग चालू वर्तमान काळाच्या रचनेमध्ये आयएनजी प्रत्ययासोबत केला जातो तेव्हा त्याचा अर्थ पूर्णपणे भिन्न होतो आणि वाक्यामध्ये ते कशा पद्धतीने वापरले जातात याबद्दल आज आपण माहिती पाहणार आहोत। आपण यापूर्वी सुद्धा पाहिलेलं आहे की जेव्हा स्टेटिव्ह वर्बला आयएनजी प्रत्यय लागतो तेव्हा मात्र एक कंडिशन असते। ती कंडिशन अशी की इन केस ऑफ एक्सेप्शनल स्टेटिव्ह वर्ब्स द मीनिंग ऑफ वर्ब इज ऍक्च्युअली चेंज्ड। जेव्हा स्टेटिव्ह वर्ब अपवादात्मक परिस्थितीत चालू वर्तमान काळाच्या रचनेत वापरले जातात तेव्हा त्याचा मूळ अर्थ तोच न राहता तो पूर्णपणे बदललेला असतो, पूर्णपणे भिन्न झालेला असतो। उदाहरण एक पहा, या ठिकाणी सी हे स्टेटिव्ह वर्बच्या स्वरूपात आहे। जेव्हा सी हा शब्द स्टेटिव्ह वर्ब म्हणून असतो तेव्हा त्याचा अर्थ होतो परसिव्ह विथ आईज, म्हणजे पाहणे। स्टेटिव्ह वर्ब म्हणून जेव्हा सी या शब्दाकडे आपण पाहतो तेव्हा त्याचा अर्थ असतो पाहणे। आता स्टेटिव्ह वर्ब म्हणून ही काही 2 वाक्य आहेत तर त्याचा आपण थोडासा अभ्यास करूया। जर ही वाक्य चुकीची असतील तर ती दुरुस्त करण्याचा आपण प्रयत्न करूया। बघा, वाक्य आहे द बॉस इज सीइंग दॅट यू आर नॉट डुईंग द वर्क प्रॉपरली। जर आपण चालू वर्तमान काळाची रचना पाहिली तर ते असे आहे, सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस क्रियापदाला आयएनजी प्रत्यय। आता ही रचना पाहत असताना या वाक्याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की इथं सब्जेक्ट आहे, इथं हेल्पिंग वर्ब आहे आणि इथं मुख्य क्रियापदाला आयएनजी प्रत्यय सुद्धा आहे। या स्ट्रक्चर प्रमाणे जरी वाक्य बरोबर असलं तरी सुद्धा आपण यापूर्वी माहिती घेतलेली आहे की हे जे वर्ब आहे ते कुठल्या प्रकारचं आहे, स्टेटिव्ह वर्ब आहे आणि स्टेटिव्ह वर्ब सोबत केव्हाही चालू वर्तमान काळाची रचना येत नाही, म्हणजे याच्या सोबत आलेला आयएनजी प्रत्यय हा निघून जाईल, ॲमिजारची रचना सुद्धा निघून जाईल आणि फक्त राहील द बॉस see that you are not doing the work properly। the boss हा तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता असल्यामुळे याच्या सोबत येणाऱ्या मूळ क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो आणि उर्वरित वाक्य जसंच्या तसं, म्हणून वाक्य होईल द बॉस इज निघून जाईल
द बॉस सीज दॅट यू आर नॉट डुईंग द वर्क प्रॉपरली. का तर या ठिकाणी सी हे स्टेटिव्ह वर्ब आहे आणि ते कधीही चालू वर्तमान काळाच्या रचनेत येत नाही. दुसरंही वाक्य पहा, जरी हे वाक्य चालू वर्तमान काळाच्या रचनेप्रमाणे बरोबर असलं तरी देखील सी हे स्टेट वर्ब आहे आणि स्टेट वर्ब सोबत केव्हाही चालू वर्तमान काळाची रचना आणि आयएनजी प्रत्यय येत नाही. म्हणून या ठिकाणी आपण आयएनजी प्रत्यय काढून टाकू, इज काढून टाकू. शी हा तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता असल्यामुळे त्याच्या सोबत येणाऱ्या क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो. म्हणून वाक्य असं होईल, शी सीज sees me coming towards him. अशा पद्धतीची दुरुस्ती या वाक्यांमध्ये होईल. का तर या ठिकाणी हे स्टेटिव्ह वर्ब म्हणून आलेला आहे, परंतु जेव्हा या सी ला आयएनजी प्रत्यय लागतो तेव्हा मात्र या ठिकाणी त्याचा असणारा पाहणे हा अर्थ तोच न राहता पूर्णपणे बदलून जातो. तर तो अर्थ होतो टू मीट म्हणजे भेटणे. या ठिकाणी अर्थ होतो टू मीट म्हणजे भेटणे. या ठिकाणी असा अर्थ होतो आणि जेव्हा या अर्थानं आयएनजी प्रत्यय लागला जातो तेव्हा मात्र वाक्यातील सीइंगचं पद्धत किंवा सीइंगचं स्थान काय आहे ते बघा. माय पॅरेंट्स आर सीइंग द डॉक्टर अगेन. या ठिकाणी स्टेट वर्ब असताना त्याला आयएनजी लागत नाही, परंतु अपवादात्मक परिस्थितीत त्याला आयएनजी लागलेला आहे आणि त्याचा पूर्ण अर्थ बदललेला आहे. तर या ठिकाणी आपण असं म्हणू शकत नाही माय पॅरेंट्स आर सीइंग द डॉक्टर अगेन म्हणजे माझे पॅरेंट्स डॉक्टरांना पुन्हा पुन्हा पाहत आहेत असं आपण म्हणत नाही. तर या ठिकाणी त्याचा अर्थ होतो भेटणे म्हणजेच माझे पॅरेंट्स डॉक्टरांना पुन्हा भेटतात. अशा पद्धतीनं सी या शब्दाचा स्टेट वर्ब म्हणून असताना वाक्यातील उपयोग वेगळा आहे आणि आयएनजी म्हणून जेव्हा अपवादात्मक परिस्थितीत वापरलं जातं तेव्हा त्याचा उपयोग वेगळा आहे. आता परीक्षेत येणारी वाक्य जी आहेत ते अशा संमिश्र स्वरूपाची येणार आहेत. फक्त या 6 शब्दांच्या बाबतीतच तुम्हाला ही अडचण येणार आहे, कारण हे शब्द अपवादात्मक परिस्थितीत आयएनजी क्रियापदासोबत वापरले जातात आणि त्याचा पूर्णपणे अर्थ भिन्न झालेला असतो. त्यामुळं या 6 शब्दांवरती तुम्हाला विशेष लक्ष देऊन अभ्यास करायचा आहे, जेणेकरून वाक्यात जर हे शब्द आले, तुमच्या परीक्षेत वाक्यात जर हे शब्द आले तर तुम्हाला चटकन त्यातील फरक लक्षात आला पाहिजे. विशेष करून या 6 शब्दांवरती तुमचा फोकस असला पाहिजे. तसं तर या सगळ्या शब्दांचा तुमचा अभ्यास असणं गरजेचं आहे, परंतु हे 6 अपवादात्मक शब्द जर विचारात घेतले तर त्यांना आयएनजी असताना कोणता अर्थ निघतो आणि स्टेट वर्ब असताना कोणता अर्थ निघतो असा तुलनात्मक अभ्यास करणं तुम्ही या 6 शब्दांच्या बाबतीत अत्यंत महत्वाचं आहे. दुसरं वाक्य बघा, दुसरा वर्ब आहे हियर. आता हियर हा शब्द जेव्हा स्टेट वर्ब म्हणून असतो तेव्हा त्याचा अर्थ होतो परसिव्ह विथ इयर्स म्हणजे ऐकणे. आता हियर म्हणजे ऐकणे हे स्टेट वर्ब आहे, परंतु जेव्हा हे चालू वर्तमान काळाच्या रचनेत येतं तर नेमकं ते कसं येतं पाहूया. पहा, शी इज हिअरिंग अ म्युझिक. आता या ठिकाणी हियर हा जो शब्द आहे तो स्टेट वर्ब आहे. जर चालू वर्तमान काळाच्या रचनेप्रमाणे आपण विचार केला किंवा नियमाच्या प्रमाणे जर आपण विचार केला तर हियर या शब्दाला स्टेट वर्ब असल्यामुळे आयएनजी प्रत्यय लागत नाही आणि चालू वर्तमान काळाची रचना सुद्धा येत नाही. म्हणून आपण या दोन्हीही खोडून टाकू आणि फक्त उरतं शी हियर अ म्युझिक. आता या ठिकाणी शी हा एकवचनी तृतीय पुरुषी कर्ता असल्यामुळे
मूळ क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो, म्हणून वाक्य कसं बनलं, शी हिअर्स अ म्युझिक. कारण स्टेट वर्ब हे कधीही आयएनजी फॉर्म मध्ये येत नाही, म्हणजे ते चालू वर्तमान काळाच्या रचनेत येत नाही, तर ते नेहमी कोणत्या रचनेत येतं, सिंपल प्रेझेंट टेन्सच्या रचनेत येतं. याबद्दलची अधिक माहिती आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. अशा पद्धतीने या वाक्यात बदल होईल. दुसरं वाक्य पहा, माय फादर इज हिअरिंग. या ठिकाणी सुद्धा हिअरिंगला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे. माय फादर हा तृतीय पुरुषी सिंग्युलर सब्जेक्ट असल्यामुळं वरील वाक्याप्रमाणेच या ठिकाणी सुद्धा वाक्य काय होईल बघा, माय फादर इज निघून जाईल, कारण ती चालू वर्तमान काळाची रचना आहे. आयएनजी निघून जाईल आणि मूळ क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागेल. माय फादर हिअर्स दॅट यू आर गोइंग टू मुंबई. अशा पद्धतीनं जेव्हा हिअर हा शब्द स्टेट वर्ब म्हणून येतो, तेव्हा तो नेहमी साध्या वर्तमान काळाच्या रचनेतच वापरला पाहिजे. आणि जेव्हा या हिअरला आयएनजी प्रत्यय लागतं, तर त्याचा अर्थ पूर्णपणे बदलून जातो. त्याचा अर्थ होतो हिअरिंग, त्याचा अर्थ होतो डिसिजन, त्याचा अर्थ होतो ऑर्डर, म्हणजे सुनावणी, निर्णय किंवा आज्ञा. अशा पद्धतीनं जेव्हा हिअर या शब्दाला आयएनजी प्रत्यय लागतो, तेव्हा स्टेट वर्ब असताना त्याचा अर्थ आणि आयएनजी प्रत्यय लागल्यानंतरचा अर्थ याच्यात पूर्णपणे भिन्नता आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी हिअरिंग म्हणजे सुनावणी, डिसिजन म्हणजे निर्णय आणि ऑर्डर म्हणजे आज्ञा. अशा प्रकारे आपल्याला बदललेला अर्थ पाहायला मिळतो. वाक्यात जेव्हा हिअरिंग आयएनजी सोबत येतं, हिअर हा शब्द आयएनजी सोबत येतो, तेव्हा मात्र त्याचा तुलनात्मक रीतीनं आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्या लगेच लक्षात आलं पाहिजे की हिअर हा शब्द स्टेट वर्ब आहे. स्टेट वर्ब म्हणून असताना त्याचा अर्थ होतो ऐकणे, आणि जेव्हा त्याला आयएनजी प्रत्यय लागतो तेव्हा त्याचा अर्थ 3 प्रकारे बदलतो, सुनावणी, निर्णय आणि ऑर्डर. अशा पद्धतीनं मग वाक्यात आलेला शब्द नेमका कुठल्या संदर्भाने वापरलेला आहे याचं सखोल आपण विचार करून त्या ठिकाणी उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. द ज्युरी इज हिअरिंग अ केस टुडे. ज्युरी म्हणजे द ग्रुप ऑफ जजेस. ज्युरी आज या केस बद्दल सुनावणी करेल किंवा केस बद्दल काय असेल ती निर्णय देईल किंवा काय असेल ती आज्ञा जारी करेल. अशा पद्धतीने हिअरिंग हा शब्द जेव्हा आयएनजी प्रत्ययासोबत येतो, तेव्हा अशा पद्धतीनं बदल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. स्टेट वर्ब असतानाचा अर्थ वेगळा आहे आणि आयएनजी प्रत्यय लागल्यानंतरचा अर्थ वेगळा आहे. वाक्यात जेव्हा स्टेट वर्ब वापरलं जातं, तेव्हा तुम्ही त्याचा दोन्ही बाजूनी विचार करायचा आहे. हे स्टेट वर्ब म्हणून याचा अर्थ काय आहे आणि आयएनजी प्रत्यय लागल्यानंतरचा अर्थ काय आहे, आणि नेमका त्या दोन्ही पैकी कोणता अर्थ त्या वाक्याला लागू पडतो, त्यानुसार तुम्ही उत्तर लिहिताना निर्णय घ्यायचा आहे. पुढील शब्द आहे टेस्ट. आता आपण जे 6 स्टेटिव्ह वर्ब्स पाहिले त्यापैकी एक आहे टेस्ट. टेस्ट म्हणजे काय, तर स्टेटिव्ह वर्ब असताना टेस्टचा अर्थ होतो द फ्लेवर ऑफ समथिंग, म्हणजे कशाची तरी चव. टेस्ट म्हणजे काय, कशाची तरी चव. परंतु त्याचं आयएनजी प्रत्यय लागल्यानंतर पूर्णपणे अर्थ बदलून जातो. कसा तो आपण पाहणार आहोत. या ठिकाणी स्टेट वर्ब म्हणून आपण टेस्ट या शब्दाचा विचार करूया. वाक्य पहा, ऍपल इज टेस्टिंग स्वीट. जर चालू वर्तमान काळाची रचना पाहिली तर या ठिकाणी सब्जेक्ट आहे, या ठिकाणी रचनेप्रमाणे हेल्पिंग वर्ब आहे आणि या ठिकाणी रचनेप्रमाणे क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे. जर असं असेल वाक्य रचनेप्रमाणे वाक्य बरोबर आहे, परंतु टेस्ट हे मुळातच स्टेट वर्ब आहे आणि स्टेट वर्बला कधीही आयएनजी प्रत्यय लागत नाही. ते कधीही चालू वर्तमान काळाच्या रचनेत येत नाही. म्हणून वाक्य असं बनेल, ऍपल टेस्ट स्वीट. ऍपल हे एकवचने आहे म्हणून मूळ क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो, तर वाक्य बनतं ऍपल टेस्ट स्वीट. अशा पद्धतीनं स्टेट वर्ब असल्यामुळं त्याची रचना ही साध्या वर्तमान काळाची होईल, त्याची रचना चालू वर्तमान काळातून काढून टाकावी लागेल. त्याचप्रमाणे खालचं वाक्य आहे, बिटर गोड इज टेस्टिंग बिटर. या ठिकाणी वरील प्रमाणे चेंज होईल. बिटर गोड हे
सिंग्युलर आहे, चालू वर्तमान काळाच्या रचनेत टेस्ट हे स्टेटिव्ह वर्ब येत नाही म्हणून, आणि सिंग्युलर असल्यामुळं यस किंवा यस प्रत्यय लागतो. बिटर गोड, टेस्ट्स बिटर. अशा पद्धतीची दुरुस्ती आपल्याला स्टेट वर्बच्या नात्यानं या दोन्ही वाक्यांमध्ये करावी लागेल. परंतु जेव्हा या स्टेट वर्बला आयएनजी प्रत्यय लागतो, टेस्टचं टेस्टिंग होतं, तेव्हा इथं असणारी चव हा अर्थ न राहता अर्थ पूर्णपणे बदलून जातो. टू टेस्ट समथिंग इंटेन्शनली, हेतुपूर्वक एखादी गोष्ट टेस्ट करणे, अशा पद्धतीचा अर्थ या ठिकाणी तयार होतो. उदाहरण पहा, किड्स आर टेस्टिंग द चेरी जाम. इंटेन्शनली किड्स आर टेस्टिंग द चेरी जाम. किड्स जे आहेत, मुलं जे आहेत, ते काय करत आहेत? चेरी जॅम टेस्ट करत आहेत, त्याची चव घेत आहेत, अगदी जाणीवपूर्वक रित्या. अशा पद्धतीनं दोन्ही शब्दांमध्ये स्टेट वर्ब असतानाचा अर्थ वेगळा आहे आणि अपवादात्मक परिस्थितीत आयएनजी प्रत्यय लागल्यावरचा अर्थ वेगळा आहे. या ठिकाणी तुम्ही परीक्षेत जर अशा प्रकारचं वाक्य आलं किंवा टेस्टला आयएनजी आलं तर आधी त्याचा स्टेट वर्ब म्हणून विचार करा, नंतर त्याचा आयएनजी प्रत्ययाचा अर्थ म्हणून विचार करा. दोन्हीपैकी कोणता अर्थ वाक्यात मॅच होतोय हे विचारपूर्वक ठरवा आणि उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करा. पुढचा शब्द आहे स्मेल. स्मेल म्हणजे सेंट, इसेन्स किंवा अरोमा. एखाद्या गोष्टीचा सेंट किंवा इसेन्स किंवा अरोमा या अर्थानं स्टेट वर्ब असताना स्मेलचा अर्थ असतो. आणि त्याच नात्यानं स्टेट वर्ब या नात्यानं जेव्हा वाक्यात वापरलं जातं तेव्हा नेमका काय चेंज होतो पाहूया. द अरेबियन जास्मिन. अरेबियन जास्मिन म्हणजे मोगरा. इज स्मेलिंग स्वीट. आता चालू वर्तमान काळाच्या स्ट्रक्चर प्रमाणे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे वाक्य रचनेप्रमाणे बरोबर आहे, परंतु स्मेल हे स्टेट वर्ब आहे. तर स्टेट वर्ब असल्यामुळे त्याच्यासोबत आयएनजी येणार नाही आणि इज सुद्धा येणार नाही. आणि अरेबियन जास्मिन हे एकवचनी असल्यामुळं या स्मेलला काय लागेल? यस किंवा यस प्रत्यय लागेल. द अरेबियन जास्मिन स्मेल्स स्वीट. अशा पद्धतीने हे वाक्य तयार होईल, कारण स्टेट वर्ब असल्यामुळं या ठिकाणी आयएनजी प्रत्यय गेला, चालू वर्तमान काळाची रचना गेली, स्मेलचं स्मेल्स झालं. का तर हे एकवचनी आहे. अशा पद्धतीचा स्टेट वर्ब म्हणून या वाक्यात बदल करावा लागेल. परंतु स्मेल्स स्टेट वर्ब असताना हा प्रकार आहे, जेव्हा त्याला आयएनजी प्रत्यय लागतो तेव्हा मात्र त्याचा अर्थ पूर्णपणे चेंज झालेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी याचा अर्थ आहे सेंट, इसेन्स किंवा अरोमा. परंतु जेव्हा स्मेलिंग बनतं तेव्हा त्याचा अर्थ होतो स्निफ ऍट समथिंग इन ऑर्डर टू परसिव्ह ऑर डिटेक्ट इट्स सेंट ऑर ऑर्डर. म्हणजे सूंघणे, वास घेणे जाणीवपूर्वक. in order to detect or perceive its smell, its scent or odor. एखाद्या गोष्टीचा सेंट जाणून घेण्यासाठी जाणीवपूर्वक तिचा वास घेणे, सूंघणे. फॉर एक्झाम्पल, बी इज स्मेलिंग द फ्लॉवर. या ठिकाणी सब्जेक्ट आहे, हेल्पिंग वर्ब आहे आणि मूळ क्रियापदाला आयएनजी प्रत्यय आहे आणि हे वाक्य बरोबर आहे, कारण स्मेलिंगचा अर्थ पूर्णपणे चेंज झालेला आहे. त्यामुळं हे वाक्य चालू वर्तमान काळाच्या रचनेत अगदी बरोबर आहे, कारण या ठिकाणी स्मेलिंग आयएनजी स्वरूपात आहे, परंतु वरच्या बाबतीत स्मेलिंग हे स्टेट स्वरूपात असल्यामुळं त्याला आयएनजी येणार नाही. या ठिकाणी दोन्ही ठिकाणी, इथं स्टेट वर्ब असताना आणि इथं आयएनजी असताना, याचा दोन्ही अर्थात आपल्याला कमालीचा फरक झालेला दिसून येतो. या फरकाच्या कारणाने हे वाक्य पूर्णपणे बरोबर आहे आणि वरील वाक्यात आपण अशा प्रकारे बदल केलेला आहे. पुढचा शब्द आहे, आपण जे 6 शब्द पाहिले अपवादात्मक परिस्थितीतील 6 स्टेट वर्ब पाहिले त्यापैकी एक आहे ऍपियर. ऍपियर स्टेट वर्ब असताना त्याचा अर्थ होतो टू सीम, म्हणजे वाटणे. मला असं वाटलं, मला तसं वाटलं, या पद्धतीनं ऍपियरचा अर्थ घेतला जातो जेव्हा ते स्टेट वर्ब स्वरूपात असतं. उदाहरणार्थ बघा, द टास्क इज appearing to be difficult.
या ठिकाणी ऍपियर हे स्टेट वर्ब आहे आणि स्टेट वर्ब असल्यामुळे त्याला ING येत नाही, त्याच्यासोबत चालू वर्तमान काळाची रचना येत नाही, म्हणून द टास्क हे सिंग्युलर आहे. जर सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय लागतो. appears to be difficult. The task appears to be difficult कारण स्टेट वर्ब हे नेहमी साध्या वर्तमान काळाच्या रचनेत येतात, ते कधीही चालू वर्तमान काळाच्या रचनेत येत नाहीत. दुसरं वाक्य पहा, इट इज appearing to me that you will succeed. मला वाटतं की तू नक्कीच यशस्वी होशील. या ठिकाणी इट इज appearing रचना चालू वर्तमान काळाची आहे, परंतु appear हे स्टेट वर्ब आहे, त्याच्यासोबत ING येत नाही, चालू वर्तमान काळाची रचना येत नाही. इट हे तृतीय पुरुषी एकवचनी कर्ता आहे, म्हणून क्रियापदाला यस किंवा ES प्रत्यय लागतो. मग इथं सुद्धा इट appears to me that you will succeed. या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला चेंजेस करावा लागला, कारण appearing हे स्टेट वर्ब असल्यामुळं ING प्रत्यय याच्या सोबत येणार नाही आणि ते नेहमी चालू वर्तमान काळाऐवजी साध्या वर्तमान काळाच्या रचनेतच लिहिलं जाईल. परंतु जेव्हा या appearला ING प्रत्यय लागतो, appearचं appearing होतं, तेव्हा इथं असणार त्याचा टू सीम हा अर्थ तोच न राहता पूर्णपणे बदलला जातो. तो होतो टू कम आउट किंवा टू बी पब्लिश्ड. टू कम आउट म्हणजे येणे, टू बी पब्लिश्ड म्हणजे प्रसारित होणे. या अर्थानं appear स्टेट वर्ब आहे, त्याचा अर्थ होतो वाटणे. याला ING लागलं, appearing झालं, त्याचा अर्थ बदलला टू कम आउट किंवा टू बी पब्लिश्ड. आता या दोन्ही अर्थाची उदाहरणं आपण पाहूया. बघा, नाउ द नेक्स्ट सिंगर इज appearing ऑन द स्टेज. आता पुढील गायक स्टेजवर येईल म्हणजे टू कम आउट. दुसरं वाक्य पहा, हिज न्यू सॉन्ग इज appearing नेक्स्ट वीक. त्याचं नवीन गाणं पुढच्या आठवड्यात पब्लिश होईल, टू बी पब्लिश. ही दोन्हीही वाक्य appearingच्या बाबतीत अपवादात्मक परिस्थितीत बरोबर आहेत, कारण या ठिकाणी हे स्टेट वर्ब न राहता याचा पूर्णपणे अर्थ चेंज झालेला आहे. या ठिकाणी अर्थ वेगळा आहे, या ठिकाणी तो पूर्णपणे भिन्न झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि अशा भिन्न अर्थाच्या अवस्थेत ही दोन्ही वाक्य चालू वर्तमान काळाच्या रचनेमध्ये अगदी बरोबर आहेत. सब्जेक्ट झालं, चालू वर्तमान काळाची रचना झाली, क्रियापदाला ING प्रत्यय. अशा प्रकारे चालू वर्तमान काळाच्या रचनेत स्टेटिव्ह वर्बचा जेव्हा अर्थ बदलतो तेव्हा ही दोन्ही वाक्य आपल्याला बरोबर म्हणावी लागतील. जेव्हा परीक्षेत तुम्हाला अशा पद्धतीची वाक्य येतील तेव्हा तुम्ही सर्वात पहिल्यांदा ING प्रत्यय असणाऱ्या शब्दावरती लक्ष केंद्रित करायचं. हे लक्ष केंद्रित केल्यानंतर हे वर्ब स्टेट वर्ब आहे की ऍक्शन वर्ब आहे याचा विचार करायचा. जर ते स्टेट वर्ब असेल तर पहिल्यांदा तुमच्या डोळ्यासमोर स्टेट वर्ब मधील अपवादात्मक 6 शब्द आले पाहिजेत. या 6 शब्दांपैकी तो शब्द आहे का? जर असेल तर स्टेट वर्ब म्हणून त्याचा अर्थ काय होतो आणि ING प्रत्यय लागल्यानंतर त्याचा अर्थ काय होतो, या दोन्ही गोष्टींचा तुलनात्मक विचार करायचा आणि त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेऊन उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा. शेवटचा शब्द आहे हॅव. हॅव हा शब्द जेव्हा स्टेट वर्ब म्हणून वापरला जातो तेव्हा त्याचा अर्थ असतो ओन किंवा पजेस म्हणजे मालकी असणे. आता या अर्थानं ही दोन्ही वाक्य आपण कशी आहेत ती पाहूया. बघा, दे आर हॅव्हिंग अ ग्रेट फॅमिली. दे हा सब्जेक्ट आहे, आर ही चालू वर्तमान काळाप्रमाणे हेल्पिंग वर्बची रचना आहे आणि या ठिकाणी मेन क्रियापदाला ING प्रत्यय लागलेला आहे. रचना जरी चालू वर्तमान काळाची असली तरी हॅव हे काय आहे, स्टेट वर्ब आहे, याच्या सोबत ING प्रत्यय येत नाही, त्यामुळे चालू वर्तमान काळाची रचना सुद्धा कॅन्सल करावी लागेल. दे हॅव अ ग्रेट फॅमिली. दे हॅव अ ग्रेट फॅमिली. या ठिकाणी दे हा अनेक वचनी कर्ता आहे, त्यामुळे याच्या सोबत येणारा क्रियापद सुद्धा अनेक वचनी स्वरूपातलंच असणार आहे.
एकवचनी कर्ता, एकवचनी क्रियापद, अनेकवचनी कर्ता, अनेकवचनी क्रियापद, प्लुरल नाउन, प्लुरल वर्ब, सिंग्युलर नाउन, सिंग्युलर वर्ब. यापूर्वीच्या साध्या वर्तमान काळाच्या व्हिडिओमध्ये आपण याचा सखोल अभ्यास केलेला आहे. दुसरं वाक्य पहा, ही इज हॅव्हिंग अन एक्सपेन्सिव्ह कार. आपण असं म्हणतो का? आता इथं हॅवचा अर्थ काय आहे? ओन किंवा पजेस, बरोबर. आता हॅव हे इथं स्टेट वर्बच्या रूपात आहे, मग इथं आयएनजी येणारच नाही, बरोबर. आता ही आयएनजी गेल्यामुळे हे पण चालू वर्तमान काळाची रचना गेली, बरोबर. आता ही सोबत आपण हॅव कधी वापरत नाही, ही सोबत काय वापरतो? हॅज वापरतो. अन एक्सपेन्सिव्ह कार, ही हॅज एक्सपेन्सिव्ह कार, त्याच्या मालकीची किंवा त्याच्याकडे एक्सपेन्सिव्ह कार आहे. दे हॅव अ ग्रेट फॅमिली, दे हॅव्हिंग नाही, दे हॅव अ ग्रेट फॅमिली, त्यांची फॅमिली मोठी आहे किंवा त्यांची फॅमिली ग्रेट आहे किंवा त्यांच्याकडे ग्रेट फॅमिली आहे, अशा पद्धतीनं. तसंच आय एम हॅव्हिंग 2 चिल्ड्रन, आपण आय एम हॅव्हिंगच्या ऐवजी आयएनजी काढून टाकू, आय एम काढून टाकू. आय हॅव 2 चिल्ड्रन, आय हॅव 2 चिल्ड्रन, अशा पद्धतीनं बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल जेव्हा हॅव हे स्टेट वर्बच्या स्वरूपात आहे. परंतु जेव्हा हॅवला आयएनजी प्रत्यय लागतो तेव्हा त्याचा अर्थ पूर्णपणे बदलून जातो. तो बनतो टू स्पेंड, टू ईट, टू ड्रिंक. फॉर एक्झाम्पल, उदाहरण पाहिल्यावरती तुमच्या लक्षात येईल, वी आर हॅव्हिंग गुड टाइम दीज डेज. वी आर हॅव्हिंग, अगदी रचना पाहिली तर तुमच्या लक्षात येईल ही चालू वर्तमान काळाची रचना आहे. जरी हे स्टेट वर्ब असलं तरी या ठिकाणी त्याला आयएनजी प्रत्यय लागलेला आहे, म्हणजे ते स्टेट वर्ब राहिलेले नाही, त्याचा अर्थ पूर्णपणे बदललेला आहे. अर्थ बदललेला आहे म्हणजे त्याचा अर्थ या 3 पैकी एक असणार आहे. एक तर टू स्पेंड असेल, टू ड्रिंक असेल किंवा टू ईट असेल, यापैकी काहीतरी त्याचा अर्थ असणार आहे. वी आर हॅव्हिंग गुड टाइम दीज डेज म्हणजे त्या दिवसात आम्ही चांगला वेळ व्यतीत केला. टू स्पेंड म्हणजे व्यतीत करणे. पुढचं वाक्य बघा, ही इज हॅव्हिंग लंच, तो जेवण घेत आहे, तो जेवण किंवा काय पदार्थ असेल तो खात आहे, म्हणजे या ठिकाणी याचा अर्थ बनतो टू ईट आणि उरलेला अर्थ टू ड्रिंक. बघा वाक्य बघा, आय एम हॅव्हिंग टी, म्हणजे काय तर मी चहा पीत आहे. आय एम हॅव्हिंग टी, मी चहा पीत आहे. अशा पद्धतीनं हॅव स्टेट वर्ब असताना ते नेहमी साध्या वर्तमान काळाच्या रचनेत येईल आणि जेव्हा हॅवला आयएनजी प्रत्यय लागतो तेव्हा मात्र ते चालू वर्तमान काळाच्या रचनेतच येईल. अशा प्रकारे आपण हॅव, त्यानंतर अपियर, त्यानंतर स्मेल, टेस्ट, हिअर आणि सी अशा प्रकारे 6ही स्टेट वर्बचा अपवादात्मक परिस्थितीतील आयएनजी प्रत्यय यांचा वाक्यात कसा उपयोग होतो याचा अभ्यास आज आपण केलेला आहे. तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची लक्षात ठेवण्याची एकच गोष्ट आहे, ती म्हणजे हे सगळे स्टेट वर्ब लक्षात ठेवणे. त्यापैकी हे अपवादात्मक परिस्थितीत वापरले जाणारे 6 शब्द लक्षात ठेवणे. एखादं जर गोंधळयुक्त वाक्य तुमच्या समोर आलं तर त्याचा तुलनात्मक विचार करायचा. हे स्टेट वर्ब पैकी वाक्य आहे का? या शब्दात वापरलेलं क्रियापद हे स्टेट वर्ब आहे का? ओके असेल तर त्यामध्ये अपवाद दिसतोय का? तर हे 6 शब्द आठवले पाहिजेत. ह्यापैकी अपवादात्मक शब्द जर तुमच्या लक्षात आला, बाबा या वाक्यात सी हा शब्द आहे, तर स्टेट वर्ब म्हणून सी चा अर्थ काय होतो आणि सी ला आयएनजी लागल्यावर अपवादात्मक परिस्थितीत त्याचा अर्थ कसा बदलतो, या दोन्हीचा तुलनात्मक अभ्यास करायचा आणि विचार करायचा आणि त्या ठिकाणी योग्य तो निर्णय घेऊन उत्तर लिहायचं. ही सगळ्यात महत्त्वाची कामगिरी तुम्हाला परीक्षेत एखादं गोंधळयुक्त वाक्य आल्यावरती करायचं आहे. अशा प्रकारे आज आपण या अपवादात्मक परिस्थितीत वापरल्या जाणाऱ्या स्टेट वर्बच्या वाक्यांचा अभ्यास केलेला आहे. या ठिकाणी आपण थांबत आहोत. यानंतर पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये अशाच इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तुमच्या परीक्षेत या गोष्टी नक्कीच उपयुक्त ठरतील अशी आशा करतो. थँक्यू, धन्यवाद.